कठीण काळ फिजिकली जास्त होता, फिजिकली आणि मेंटली. कारण आजारपण होतं आणि हे होतं. कामाचं तर ते असतंच. म्हणजे ते माझं असं म्हणणं आहे, की जर तुम्ही कलाकार हे फील्ड चूज केलंय, तर ते बाय डिफॉल्ट डिप्रेशन हे येतंच, की या. काम नाही, हे नाही. तर ते तुम्ही तुमच्या मनाची तेवढी तयारी पाहिजे, की हां बाबा ह्याच्याबरोबर हे येणार आहे. त्यामुळे तिथे इतकं कठीण नाही गेलं. पण आजारपणात मला जरा काय म्हणतात ना, की अशी एक सिच्युएशन होती, की तेव्हा नाही आता नाही जगायचंय मला. इतकंपर्यंत माझं झालेलं होतं आणि पण नाही म्हणजे माझ्या आईने सांगितलं, की हे बघ कसं असतं, की आपल्या हातात नसतं जगणं किंवा न जगणं. तुला जरी इच्छा असेल, की नाही जगायचंय, तरी तो बसलाय ना. त्याने जर तुझ्या इथे लिहिलंय, की तुला 80 वर्ष जगायचंय, तर ते तू कशीही जगशील. हं. सो पॉझिटिव्हली हे बघ, देवाचं नामस्मरण कर, हे कर. लक्ष डायव्हर्ट कर तुझं या गोष्टीतून, निगेटिव्ह गोष्टीतून. सो तेव्हा मला अध्यात्माचा उपयोग झाला, की तारक मंत्र ऐकायचा किंवा हे करायचं किंवा मला ना ड्रॉइंग वगैरे करायला खूप आवडतं. म्हणजे अभिनेत्री म्हणून तर मी आहे, पण साइड बाय साइड माझं पेंटिंग म्हणा किंवा आपलं ते रेझिन आर्ट आणि हे हं, सगळं हं, ते हं. सगळं मी करत असते. सो त्यात मी स्वतःला इतकं गुंतवून घेतलं ना, की मग या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष अर्थात. झालं आणि त्यातनं मग मग मी स्वामींचं हे काढणं, ड्रॉइंग काढणं किंवा हे असं एक आवडतं मला करायला. सो ते मी करायला लागले. अनुभव हाच आहे अध्यात्माचा, की खूप मला म्हणजे गरजच होती त्यावेळेला, की तो असा काळ होता, की सगळेच खचले होते. म्हणजे मी असं नाही, माझी आई, माझा नवरा किंवा हे हं, अर्थात हं. ते कोणी दाखवत नव्हतं मला, की नाही, नाही आम्हालाही स्ट्रेस आलाय किंवा त्या गोष्टीचा किंवा हे. पण नाही त्यांनीच मला मे बी मी असं म्हणेन, की स्वामींच्या रूपात ते दोघं उभे होते, माझा नवरा आणि माझी आई आणि माझं अख्खं कुटुंब म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला. स्वामींनीच त्यांना माझ्यासाठी उभं केलं, की नाही हे चुकतंय. तू हं. असा विचार करू नकोस, हे करू नकोस. हे आहे. येस. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.